श्री स्वामी समर्थ. तुम्ही आपल्या बाप्पांचं आगमन कसं झालं, त्यांची स्थापना कशी झाली हा व्हिडिओ बघितला आहे आणि आता आहे गणपती विसर्जनाचा व्हिडिओ. तर आज आम्ही बाप्पांसाठी आवडणारे मोदक पुन्हा केलेले आहेत. बाप्पांना नैवेद्य दाखवून झालेले आहे आणि दुसरीकडे मुलं देखील जेवायला बसलेली आहेत. स्वरा जेवतीये. स्वराला आधी पण जेवायला बसले. आधी बघ इकडे. आधी आदल्या रात्रीच बाप्पांजवळ शिदोरी ठेवली जाते. बाप्पांची पूजा आरती करून झाल्यानंतर बाप्पांना पूर्ण घरात फिरवलं जातं. बाप्पांना घरात फिरवण्याचं कारण म्हणजे पूर्ण वर्षभर बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावर राहावी, आपल्यावर त्यांचा चांगला आशीर्वाद राहावा एवढीच. आम्ही बाप्पांचं विसर्जन आमच्या घराजवळील वंखनाथ मंदिर, तिथे एक पुष्करणी आहे, इथेच करतो आणि ते आमच्या घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे आम्ही साधारण 6:30 पावणे 7ला विसर्जनासाठी बाहेर पडतो. बाप्पांचं आगमन झाल्यापासून, स्थापना झाल्यापासून ते विसर्जनापर्यंत 7 दिवस कसे गेले हे काहीच कळलं नाही. पण आज तो दिवस येऊन ठेपलाय आणि आपल्याला बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बाप्पाला संपूर्ण घर दाखवून झाल्यानंतर आम्ही बाप्पांना आमचा जो बाहेरचा वरांडा आहे तिथे आणून ठेवतो पाटावर, किंवा तिथे रांगोळी काढली जाते आणि तिथे बाप्पांना ठेवलं जातं आणि पुन्हा बाप्पांची पूजा करून आम्ही विसर्जनासाठी बाहेर पडतो. एकानंतर एक अशी आम्ही बाप्पांची सगळ्यांनी पूजा केली आणि बाप्पांकडे चांगले आशीर्वाद मागितले. कारची डिक्की ओपन करून बाप्पांना मागे आम्ही छान पाटावर ठेवणार आहेत आणि मुलं देखील त्यांच्या बाजूला बसून आम्ही आता विसर्जनासाठी निघालो आहोत. थांबलेल्या पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे आणि तरी देखील आम्ही टाळ्यांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत विसर्जनासाठी निघालो आहोत. ही आहे आमची वंखनाथ मंदिराजवळची पुष्करणी आणि रुपेशने बाप्पांना त्या पाटावर विराजमान केलं आहे आणि विसर्जनासाठी आमचे बाप्पा आता निघालेले आहेत.
बाप्पांचं विसर्जन करण्यापूर्वी या पाटावरून बाप्पांना पुष्करणीमध्ये 3 फेऱ्या मारल्या जातात आणि मग बाप्पांचं विसर्जन केलं जातं. आता आमच्या बाप्पांचं पण विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला. अशा तऱ्हेने हा व्हिडिओ माझा पूर्ण करते. ह्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एन्जॉय.